हॅलो मैत्रिणींनो, मी नूतन तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओत खूप स्वागत। उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यासोबत कैरी देखील बाजारात मिळायला लागली आहे। तर त्याचसाठी आज मी आपल्या चॅनलवर कैरी भातची रेसिपी शेअर करणार आहे। उन्हाळ्यात जेवण थोडं कमीच जातं, मग अशा वेळेस आंबट गोड चवीचा हा भात नक्की ट्राय करा। तुमच्या जेवणाची चव नक्कीच वाढवेल। टिफिन असो किंवा घरी खाण्यासाठी दोघांसाठी हा कैरी भात अतिशय उत्तम असा पर्याय आहे। घरात सर्वांनाच आवडीने खाता येईल अशी ही रेसिपी आहे। बनवायला अगदी झटपट आहे। तसेच शिळा भात असो किंवा ताजा भात असो, दोन्हीपासून तुम्ही हा पदार्थ बनवू शकताय। कैरीमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी आढळतं। तसंच विटॅमिन ए असेल, फायबर असेल किंवा अँटीऑक्सिडंट असेल, असं भरपूर प्रमाणात आहे। त्यामुळे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय। चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करूया। लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता मी हा भात ताज्या भाताचा बनवणार आहे, त्यामुळे मी इथे भात शिजवून घेणार आहे। तुमच्याकडे जर शिळा भात असेल त्याचा हा पदार्थ केला तरीही चालेल। आता मी त्यात थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे, लवंग टाकलेलं आहे, दालचिनी टाकलेली आहे, त्यानंतर काळी मिरी टाकलेली आहे आणि एक तमालपत्र टाकून हा भात तयार करून घेणार आहे। आता यानंतर इथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे, त्याचा मी देठचा भाग काढून घेणार आहे आणि ही कैरी सोलून घेणार आहे। तुम्हाला या कैरीऐवजी जी कैरी अवेलेबल होईल ती घेतली तरी चालेल। आता कैरी मी सोलून घेतलेली आहे आणि त्याचा अशा प्रकारे किस करून घेतलेला आहे। आता मी भात कमी प्रमाणात करते म्हणून कैरीचा किस मी कमी घेतलेला आहे। तुमचा जर भात जास्त करायचा असेल तर कैरीचा किस वाढवला तरी चालेल आणि ही कैरी जास्त आंबट नसते म्हणून मी किस कमीच घेतलेला आहे। आता यानंतर गॅसवर कढई ठेवून घेतलेले आहे, त्याच्यात तेल टाकायचं आहे। आता हे तेल गरम करून घ्यायचं आहे। आता इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। आता त्यात मोहरी टाकायची आहे आणि आता व्यवस्थित मोहरी तडतडली की यानंतर यात जिरं टाकायचं आहे, कांदा टाकायचा आहे आणि हे सर्व तेलात व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। आता तेलाचा थोडासा कलर बदलेपर्यंत आपण हे परतवून घेणार आहे। आता इथे कांदा थोडासा परतवून झालेला आहे। आता यानंतर यात मिरची टाकायची आहे, कढीपत्ता टाकायचा आहे, लसूण टाकायचा आहे आणि हे सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या प्रमाणे घेऊ शकताय। आता हे सर्व छान व्यवस्थित परतवून झालेलं आहे। आता यानंतर आपण जो कैरीचा किस केलेला होता तो किस टाकायचा आहे। किस आपण तेलातच थोडंसं परतवून घेणार आहोत, त्यामुळे कैरीतला जर थोडाफार पाणी असेल तर ते तेलामध्ये व्यवस्थित परतवून होईल आणि कैरीतलं पाणी कमी होईल। आता हे सर्व व्यवस्थित 1 ते 1.5 मिनिटं परतवून घेणार आहोत। आता इथे सर्व साहित्य आपलं व्यवस्थित परतवून झालेलं आहे। बऱ्यापैकी कैरीमधलं पाणीही कमी झालेलं आहे। आता यानंतर आपण जो शिजवलेला भात होता तो भात टाकायचा आहे। नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता मी भातात ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं म्हणून मी फक्त कांद्यांपुरतं आणि आपल्या कैरीच्या किसपुरतं थोडंसंच मीठ वापरलेलं आहे। आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। अगदी झटपट होणारी ही आपली रेसिपी आहे। आता आपण 1 ते 2 मिनिटं भाताला वाफ येऊ देणार आहोत। आता इथे साधारण 3 ते 4 मिनिटांनी भाताला एकदम छान वाफ आलेली आहे, तुम्ही बघू शकताय आणि आपला हा कैरी भात खाण्यासाठी तयार आहे। अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि तोंडाला चव येईल अशी ही रेसिपी आहे। एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत। तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय।